शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम। काल दिवसभरात दोनदा फडणवीसांनी शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। नव्या सरकारचा आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी। मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। शिंदेंचं माहित नाही, आपण मात्र शपथ घेणार। पत्रकार परिषदेत अजित पवारांची टोलेबाजी। तर अजित पवारांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव। शिंदेंचाही मिश्किल टोला। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही बोलवल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी भाजपमध्ये उत्साह। 800 महिला कार्यकर्त्या नागपूरहून निघाल्या। तर पुण्यामध्ये मुरुडकर, झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज पगडी तयार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी राजीनामा देण्यास तयार। नाना पटोलेंची घोषणा। आयोगाला मतपत्रिकेवर मतदान घेण्यास सांगावं। पटोलेंचं भाजप नेत्यांना आव्हान। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। वायनाडमधील भूस्खलन पीडितांसाठी तात्काळ निधी देण्याची मागणी। सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर अभिनेता सलमान खानही। मारेकऱ्यांच्या चौकशी आणि पोलीस तपासात माहिती उघड। आमदार झिशान सिद्दीकीही निशाण्यावर होते। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये तयारी वेगात। उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। बेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब। ऐन हिवाळ्यात अवकाळीच्या सरी। मुंबईत घामाच्या धारा। यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही याचा आज फैसला। स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जाणार का याचीही उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।